सरकारजवळ पैसे नाही, सरकार अडचणीत आहे आर्थिक दृष्ट्या, म्हणून आम्ही कर्जमाफी देऊ शकणार नाही असं सरकारमधल्या नेत्यांचं म्हणणं आहे. पण आमचं म्हणणं असं आहे की मग हे फक्त शेतकऱ्याच्याच बाबतीत का? सरकारजवळ पैसे नाही, आमदारांचे पगार थांबायला पाहिजे. बरोबर. सरकारजवळ पैसे नाही तर मंत्र्यांचे पगार थांबायला पाहिजे. सरकारजवळ पैसे नाही तर मग कर्मचाऱ्यांचे पगार थांबले का? पण प्रायोरिटी सगळ्यांना आहे. आम्ही प्रायोरिटीवर का नाही शेतकरी? आमचं म्हणणं आहे की आमच्यावर झालेलं कर्ज हे आमच्या चुकीमुळे झालेलंच नाहीये, आणि आमच्या चुकीमुळे झालं असतं तर सबंध शेतकऱ्यांवर कर्ज झालं असतं का? मला सांगा, तुम्ही एखाद्या विशिष्ट समूहातले लोक जर आत्महत्या करत असतील तर दोष व्यवस्थेमध्ये आहे ना. बरोबर. आज सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, उसाला एक रकमी FRP कारखाने द्यायला तयार नाही, कारखान्यावर सरकार कारवाई करायला तयार नाही, धानाला भाव नाही, कांद्याची परिस्थिती वाईट आहे, दुधाची परिस्थिती वाईट आहे, म्हणजे कोणत्याही मालावर शेतकरी आज अडचणीत आहे. पण आमच्यावर झालेलं कर्ज हा सरकारच्या अनैतिक धोरणाचा परिणाम असेल तर ते फेडण्याची जबाबदारी सरकारची आहे. अंबानी अदानीचा उद्योग तोट्यात गेला तर राईट ऑफच्या नावाखाली त्याचं कर्ज तुम्ही माफ करता. मग जो न्याय उद्योगपतींना लावता मोठ्या, तो न्याय आम्हा छोट्या उद्योजक शेतकऱ्यांना का लावत नाही, हा खरा आमचा प्रश्न आहे.